आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत। पुढची बातमी बघूया। वीज बिल न भरल्यानं वीज प्रवाह खंडित केला गेल्यानं शेतकरी आता आक्रमक झाल्याची ही बातमी आहे। शेतकऱ्यांनी आक्रमक होत महावितरणचं 33 केव्हीचं उपकेंद्र बंद केलेलं आहे। 400 ते 500 शेतकरी आक्रमक झाले आणि सिद्धनाथ वडगाव इथलं कार्यालय त्यांनी बंद केलेलं आहे। वीज प्रवाह आणि रोहित्र खंडित केल्यानं तब्बल 400 ते 500 शेतकऱ्यांनी हे आंदोलन आता केलेलं आहे। महावितरणच्या कार्यालयाला या शेतकऱ्यांनी घेराव घातलाय। महावितरणचे अधिकारी दखल घेत नसल्यानं या सगळ्या शेतकऱ्यांनी निषेधही व्यक्त केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, वीज प्रवाह खंडित केल्यानं आता शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? निश्चितपणे शेतकरी आणि वीज संकट हे कायमचं आता सूत्र झालं की काय असं वाटायला लागलं। कारण अनेक डीपी बंद आहेत किंवा काही ठिकाणी वीज बिलाचा जो आहे भरणा झालेला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी वीज कापल्या जाते। आणि विशेष म्हणजे आता शेतकऱ्यांना विजेची गरज आहे, कारण आता शेतीमध्ये काही पिकांना पाणी देण्यासाठीची वेळ आहे आणि त्याच वेळी जर वीज प्रवाह खंडित झाला असेल किंवा डीपी खराब झाली असेल, त्या ठिकाणी महावितरणची लोक लवकर जाऊन काम करत नाहीत किंवा शेतकऱ्यांना ऐकत नाही। आता सिद्धनाथ गावाचा विषय तोच होता की काही थकीत बिल आहेत, मात्र शेतकऱ्यांनी काही वेळ मागितला होता किंवा थोड्या दिवसाचा अवधी द्या, आम्ही बिल भरू, मात्र ते न ऐकता शेतकऱ्यांचा त्या भागातला पूर्ण वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना वीज पंप चालवता येत नाही आणि हरभरा असेल, गहू असेल किंवा तूर असेल, या पिकांना आता पाणी द्यायची वेळ आहे, ती देऊ शकत नसल्यामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आता आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन वीज उपकेंद्राला टाळं ठोकलेलं आहे। काही वेळेच्या नंतर मध्यस्थी करून ते टाळं काढून टाकण्यात आलेलं असतं, तरी कधीही वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, हे संकट शेतकऱ्यांवर आहे। बिलकुल बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।